नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर लग्नाच्या 13 वर्षानंतर मी घरी हळदी कुंकवाचं वाण ठेवलं होतं. खूप जणींना बोलवलं होतं आणि खूप जणी येऊनही गेल्या. मला खूप जास्त आनंद झाला हा कार्यक्रम ठेवून. मला काय वाटते, हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा फक्त सुवासिनीचा नसून प्रत्येक स्त्रीचा आहे, स्त्रीच्या सन्मानाचा आहे. त्यासाठी ती बाई विधवा असेल तरीही चालेल, पण तुम्ही प्रत्येक स्त्रीचा सन्मान तिला दिलाच पाहिजे. संध्याकाळ झाली आणि हळूहळू बायकांची लगबग व्हायला लागली. घरातलं काम पटापटा पटापटा आवरून घेतलं आणि तुम्हाला सांगू, हे सगळे पतंग अवनीने बनवलेत. त्याला डोळे, भुवया, जीभ, तोंड सगळं काढलंय पोरीने. खूप सुंदर तयारी केली आहे. हळदी कुंकवाचा वाणाचा एवढा छान कार्यक्रम ठेवलाय आणि फोटो नाही काढलं म्हणजे स्वतःवर अन्याय केल्यासारखंच आहे, नाही का? लाईफमध्ये हा कार्यक्रम ठेवून मला खूप जास्त आनंद मिळाला आहे. नेक्स्ट इयरला मी याच्यापेक्षा खूप सुंदर कार्यक्रम ठेवणार आहे. असे सुंदर सुंदर फोटो काढून आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा हळदी कुंकवाला जायचं होतं त्या दिवशी मी आणि संतोषने फोटो काढले. खूप छान आलेत आमचे फोटो. आणि मी फोटो काढले म्हणल्यावर ह्या ठकूबाईचे फोटो पाहिजेतच ना. आमच्या दोघांचे फोटो खूप कमी आहेत. ही आहे माझी संक्रांतीची वाण. मला असं वाटतं हे प्रोडक्ट खूप जास्त व्हायरल आहे. दुसऱ्या दिवशी वेदिका ताई आल्या होत्या. नंतर मी प्रणवच्या मम्मीच्या तिकडे हळदी कुंकवाला गेले असता तिथे सगळ्याजणी पुन्हा एकदा भेटल्या. आणि ही साडी माझ्यासाठी खरंच एक आशीर्वाद स्वरूप आहे. नंतर सांगते साडीची गोष्ट. बाय बाय.